नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. यूट्यूबवरील अमृताचे डोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण गेले काही एपिसोड दक्षिणामूर्ती स्तोत्र हे जे आदी शंकराचार्य यांनी रचलेलं आहे ते स्तोत्र आपण बघतो. आता दक्षिणामूर्ती स्तोत्र एपिसोड 4 याला मी चालू करते. मागच्या एपिसोडमध्ये आपण त्या स्तोत्रामधले जे मूळचे श्लोक आता सुरू झालेत त्यापैकी आपण 2 श्लोक बघितले. आता आपण श्लोक 3कडे वळणार आहोत. श्लोक 3 दक्षिणामूर्ती स्तोत्र. प्रकाश शक्ती त्याची असे पूर्ण सत्यत्व. प्रकाश शक्ती त्याची असे पूर्ण सत्यत्व म्हणजे तेच एकमेव प्रकाश ऊर्जा तत्व सगळीकडे भरून आहे. परी भासमान वाटे ती न जाणुनी तिचे अस्तित्व. आपल्याला मूळ ऊर्जा तत्व किंवा परमतत्वाची जाणीव सहजासहजी होत नाही. तत्वमसी सिद्धांत सांगे हा वेद गरजून. तत्वमसी हा सिद्धांत सांगे वेद वेदांत गरजून. जो जाई सद्गुरूंना शरण त्यास लाभे हे अलौकिक आत्मज्ञान. अलौकिक अशा या सिद्ध प्रज्ञेनं, बर का, अलौकिक अशा या सिद्ध प्रज्ञेनं साधकास न जाळे संसार तापचक्र. एकदा परमतत्वाची अनुभूती आली की मग त्या साधकाला संसार तापामध्ये होरपळून तो जाऊ शकत नाही. तो ताप त्याला त्रास देऊ शकत नाही. गेला विझुनी अहंकार जयाचा. बर का, गेला विझुनी अहंकार जयाचा मिळे त्याला निर्वाण रूपी बोधमोक्ष. मिळे त्याला निर्वाण रूपी बोधमोक्ष. आपलं कसं होतं ना की जीवनभर आपण हजारो गोष्टींमध्ये अडकून जातो, जखडून जातो. त्याच्यामध्ये आपला लोभ निर्माण होतो आणि त्यामध्येच आपण गुंतून जातो. या गोष्टी कशा आहेत तर त्या नाम रूप आकाराने अतिशय वैविध्यतेनं त्या जगतामध्ये भरलेल्या आहेत आणि त्या आपल्याला कायम आकर्षित करून घेत असतात. त्यामुळे होतं काय की त्या हजारो लाखो गोष्टींच्या मूळचा जो सगळ्यांचा बेसिक परमतत्वाचा पाया आहे, एक्झिस्टन्सचा पाया आहे, कॉन्शियसनेसचा पाया सगळ्यांच्या मागे आहे, तो पाया अजिबात लक्षात घेतला जात नाही. खर तर ते जे मूळ अधिष्ठान आहे, बर का, ते जे मूळ अधिष्ठान आहे तेच चिरंतन आहे, शाश्वत आहे आणि सदा कदा काल होतं, आज आहे आणि सदैव ते असणारच आहे. आणि या हजारो गोष्टी ज्यामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत त्या कशा आहेत की त्या जरी मिळाल्या तरी त्याचं क्षणभंगुरत्व काही जात नाही. विनाशी आहेत, बदलणारे आहेत. आपली रुची बदलते, आपली आवड बदलते. एकेकाळी अत्यंत प्रिय असलेली गोष्ट आता मला पाहिजेच माझ्यासाठी असा काही माझा आग्रह राहत नाही. माणसं बदलतात, स्वभाव बदलतात, गोष्टी कालानुरूप बदलत असतात. गोष्टींमधलं वैविध्य हे सुद्धा बदलत असतं. सगळ्याच्या सगळं हे विनाशी आहे, कधीतरी नाश पावणार आहे. असं असून सुद्धा यामध्येच आपला जीव अडकला जातो आणि जे सत्य आहे, परमसत्य आहे, चिरंतन सत्य आहे, ते मात्र आपल्या लक्षात येत नाहीत. म्हणून आचार्य असं म्हणतात, जरी ते प्रकाश ऊर्जा तत्व सत्यत्व आहे,
हा जगताचं सत्यत्व आहे, पण तिकडे आपली नजर जात नाही, तर त्याच्यावरती जी कुंपणं घातली आहेत, शरीर मनाची जी कव्हरं त्याच्यावर घातलीत, डोंगर दर्या हजारो गोष्टींची कव्हरं त्या मूळ रूपावर मूळ चैतन्यावर जी घातलेली आहेत, त्या कव्हरांकडे नाभ रूपाकडे आणि आकारामध्ये आपली दृष्टी खेळून राहते. परंतु याच भौतिक सुखांच्या मागे जाताना ती भौतिक सुख वाईट नाहीत. माणसाने आयुष्यात जरूर प्रयत्न करावा, यश संपादन करावं, वैभव प्राप्त करावं, वेदांताचा त्याबद्दल अजिबात काही विरोध नाही. परंतु ते त्याच्या मर्यादा ज्या आहेत त्या मात्र आपण लक्षात घेतल्या पाहिजेत, की जगच मुळात विनाशी असल्यामुळे जगातील कोणतीही गोष्ट मिळवली तरी कधी ना कधी त्यापासून ते सुख नष्ट होणार आहे. जगताकडे जे नाहीच आहे, परम शांती सुख समाधान, यासाठी आपण मनामना हिंडत असतो, पण जगतामध्ये ते शाश्वत सुख आणि परमशांतीमुळे नाहीच आहे. आणि जे त्याच्याकडे नाही ते आपल्याला देऊ शकत नाही. पण आपण मात्र या गोष्टी त्या गोष्टी, हे मिळवलं ते मिळवलं म्हणजे तरी मला परमशांती लाभेल, सुख समाधान लाभेल, या आशेने म्हणा आयुष्य आपण घालवत असतो. ते मिळवणं हे योग्य आहे, त्यासाठी प्रयत्न करणं हे सुद्धा योग्य आहे, परंतु त्याच बरोबर ते विनाशी आहे, परम सुख शांती ते देऊ शकत नाही. हे जे त्याचे प्रॉब्लेम आहेत, त्याचे जे बाय डिफॉल्ट ते असे घडलेले आहेत, ते जगताची वैशिष्ट्य आपण लक्षात घ्यायला हवी. आणि अशी जेव्हा आपल्याला लक्षात येतात तेव्हा साधक हळूहळू मग या जगामध्ये परम शाश्वत समाधान मला कोणत्या गोष्टीत मिळेल या विचारामध्ये तो गुंतून जातो. सखोलतेनं जेव्हा तो चिंतन करायला लागतो तेव्हा मग या तत्वज्ञानपर वेदांताकडे तो वळतो, ग्रंथांकडे वळतो. श्रवण मनन चिंतनानं त्याला हळूहळू ईश्वरी तत्वाचा ध्यास लागू लागतो. आणि मग या मार्गामध्ये आचार्य म्हणतात की तत्वमसी हा जो सिद्धांत वेदांत गरजून राहिलेला आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जातं. तत्वमसी हे महावाक्य म्हणून ओळखलं जातं बर का. महावाक्य म्हणून त्याला दर्जा दिलेला आहे. म्हणजे काय महावाक्य म्हणजे काय, तर आपले एकूण 4 वेद आहेत, त्या 4 वेदांचे परत त्याच्या अंतर्गत प्रत्येक वेदामध्ये 4 भाग आहेत. म्हणजे असं की वेदांमध्ये पहिलं येतं संहिता बर का. संहितेमध्ये ऋचा मंत्र, देवाची प्रार्थना यासारखं त्याचं स्वरूप असतं. मग संहितेनंतर ब्राह्मणे येतात. ब्राह्मणेमध्ये कर्मकांडाबद्दल माहिती दिलेली असते, यज्ञ याग कसे करावेत, काय करावं वगैरे. मग त्यानंतर आरण्यके येतात, त्यामध्ये सुद्धा कर्मकांडावर माहिती दिली जाते. आणि शेवटचा जो वेदांचा भाग आहे त्याला वेदांत किंवा उपनिषद असं म्हटलं जातं. उपनिषदांमध्ये तत्वज्ञानपर चर्चा आपल्याला बघायला मिळते. परमतत्व कोणतं, काय आहे, त्याचा आणि जीवाचा व्यक्तीचा काय संबंध आहे, अशा गूढ आणि सखोल चिंतनपर विषयांवर ऋषी मुनींचं चिंतन, त्यांचे विचार आपल्याला उपनिषदामध्ये बघायला मिळतात. तर प्रत्येक वेदातील उपनिषदामधलं एक एक वाक्य हे महावाक्य म्हणून निवडलं गेलेले आहे. 4 वेद त्याची 4 महावाक्य निवडली गेली आहेत. कोणती आहेत ती? ऋग्वेदामध्ये ऐतरेय उपनिषद येतं, त्या उपनिषदामध्ये प्रज्ञानम ब्रह्म
हे महावाक्य गणलं गेलं आहे. सामवेदामध्ये छांदोग्य उपनिषद त्याच्यामध्ये येतं आणि त्या उपनिषदामध्ये तत्वमसी ज्याचा उल्लेख आता या श्लोकामध्ये आचार्यांनी केलेला आहे ते तत्वमसी महावाक्य म्हणून गणलं जातं. मग त्यानंतर अथर्व वेदामध्ये मांडुक्य उपनिषद येतं आणि त्याच्यामध्ये अयम आत्मा ब्रह्मन हे महावाक्य गणलं गेलं आहे. आणि यजुर्वेदामध्ये बृहदारण्यक उपनिषदामध्ये अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य गणलं गेलेलं आहे. तर या दक्षिणामूर्तीमध्ये आचार्य तत्वमसी या वाक्याचा उल्लेख करतात. म्हणजे काय, या महावाक्याचा नेमका अर्थ काय आहे, तर आपण ते आता बघूया. तत्वमसी म्हणजे तत्त्वम असी, बर का. तत्त्वम असी. तत् म्हणजे कोण, ते परमेश्वर तत्व. तत् म्हणजे परमेश्वर तत्व. त्वम म्हणजे कोण, मनुष्य, व्यक्ती, जी, तुम्ही, आम्ही, त्वम. आणि अशी म्हणजे त्या दोघांची एकरूपता दाखवण्यासाठी तत्त्वम असी म्हणजे तेच तू आहेस असं सांगणार हे परमवाक्य आहे. आता ते कसं त्यांनी डेव्हलप केलंय ते आपण बघूया. तत् म्हणजे परमेश्वर, पण परमेश्वर म्हणजे निर्गुण परमतत्व नाही. जगताला तोलून धरणार जे परमतत्व आहे ते कसं आहे, ते निर्गुण आहे, ते निराकार आहे. आणि अध्यात्माच्या दृष्टीनं सत्यतेच्या 3 पायऱ्या सांगितल्या जातात. पहिल्या श्रेष्ठ सत्यतेच्या पायरीवर, ज्याला अल्टिमेट रियालिटी किंवा पारमार्थिक सत्यता असं म्हणतात, त्या सत्यतेच्या पायरीवर केवळ आणि केवळ हे निर्गुण तत्व, निर्गुण परमेश्वर आहे. मग त्याच्या खालच्या पायरीवर व्यावहारिक सत्यता येते, बर का. त्याच्या खालच्या कनिष्ठ दर्जाच्या सत्यतेच्या पायरीवर याला म्हटलं जातं ट्रान्झॅक्शनल रियालिटी किंवा व्यावहारिक सत्यता. त्याच्यावर कोण कोण आहेत, पहिल्यावर फक्त निर्गुण ब्रह्म आहे. खालच्या पायरीवर जीव येतं, म्हणजे तुम्ही आम्ही सगळे, जीव, जगत आणि सगुण ईश्वर, हे 3 जण एकाच पायरीवर उभे आहेत. आणि तिसरी जी सत्यतेची पायरी आहे शेवटची, त्याला प्रातिभासिक सत्यता असं म्हटलं जातं, म्हणजे स्वप्न, भास होणं, भ्रम होणं वगैरे. तर काय होतं की तत् आणि त्वम यांची आपल्याला तुलना करून दाखवायचंय की ते तूच आहेस. मग तुलना करायची तर तत् म्हणजे कोणता परमेश्वर घ्यायला पाहिजे, निर्गुण तत्व घ्यायला हवं, निर्गुण परमेश्वर घ्यायला हवा, की तत् म्हणजे सगुण ईश्वर घ्यायला हवा. तर तत् म्हणजे सगुण ईश्वर मानला गेलेला आहे. का, कारण तत् जर आपण निर्गुण परमेश्वर मानलं आणि त्वम म्हणजे मी, जीव, व्यक्ती, ती कशी आहे, ती खालच्या सत्यतेच्या पायरीवर उभी आहे आणि निर्गुण परमेश्वर वरती आहे. दोघांच्या पायऱ्या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे त्यांची तुलना डायरेक्टली आपल्याला करता येत नाही. म्हणून खालच्या व्यावहारिक सत्यतेच्या पायरीवर मी पण आहे आणि सगुण ईश्वर पण आहे. सगुण ईश्वर म्हणजे कोण, निर्गुण ईश्वरच, फक्त त्याच्यामध्ये जेव्हा मायेचा संयोग होतो तेव्हा तो खालच्या पायरीवर उतरून सगुण ईश्वर होतो. त्यामुळे मी पण व्यावहारिक सत्यतेच्या पायरीवर आहे आणि सगुण ईश्वर सुद्धा व्यावहारिक सत्यतेच्या पायरीवर आहे. त्यामुळे दोघांची आता तुलना करता येते. तत् म्हणजे सगुण ईश्वर आणि त्वम म्हणजे मी, आम्ही दोघं एकरूप आहोत. हा, सगुण ईश्वर जगाचा नियंता, मायेला हाताशी घेऊन जो परमेश्वर झालेला आहे तो या जगताचा स्वामी आहे.
निर्गुण तत्व जेव्हा मायेशी संयोग पावतो तेव्हा तो आपल्या जगाचा परमेश्वर होतो. जग निर्माण करणारा, ज्याच्यामध्ये जग स्थिरावतं, ज्याच्यामध्ये जग लोप पावतं, असा तो जगत निर्माता सगुण परमेश्वर, सगळ्यांचं धारण पोषण करणारा, कनवाळू, मायाळू, प्रेमळ, सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, अनेक अनेक गुणांनी तो युक्त असलेला सगुण परमेश्वर. आणि वाक्य काय सांगताय? तत्त्वम असी, ते म्हणजेच तू आहेस. सगुण ईश्वर बरोबर तू, सगुण ईश्वर बरोबर व्यक्ती. हे कसं काय शक्य आहे? तो सगुण ईश्वर जगाचा निर्माता आहे, सर्वव्यापी आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्व गुण संपन्न आहे. आणि माझ्याशी त्याची तुलना किंवा माझी त्याच्याशी, मी एक साधी व्यक्ती आहे, एक दोन गुण असतील माझ्यामध्ये. सर्वव्यापी आहे का मी? अजिबात नाही. सर्व शक्तिमान आहे का मी? अजिबातच नाही. मग आमची दोघांची तुलना करून आम्ही दोघं सगुण ईश्वर बरोबर व्यक्ती, हे कसं काय समीकरण मांडता येईल? नाही. प्रत्यक्ष आपण शब्दांचा डायरेक्ट अर्थ घेतला तर आपल्याला हे अजिबात पटणार नाही. मी आणि ईश्वर आम्ही दोघं बरोबरीचे, एकरूप, कसं काय? नाही. शब्दाच्या शाब्दिक अर्थाने हे समीकरण बरोबर ठरत नाही. मग आता काय करावं लागेल? तर त्याचं इम्प्लाइड मिनिंग आपल्याला लक्षात घ्यायला हवं. कोणत्या अर्थानं ईश्वर आणि मी एकरूप आहोत, हे आता आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर तेव्हा काय घडतं की जो सगुण ईश्वर आहे, खालच्या पायरीवर उभा असलेला, त्याच पायरीवर मी पण आहे. सगुण ईश्वर जो आहे त्याची फंडामेंटल रियालिटी काय आहे? तर त्याची फंडामेंटल रियालिटी निर्गुण तत्व आहे. त्याचप्रमाणे त्वम म्हणजे जीव, व्यक्ती. आता व्यक्तीची फंडामेंटल रियालिटी काय? तर निर्गुण तत्व. दोन्हीकडे फंडामेंटल रियालिटी निर्गुण तत्व आहे. फक्त फरक कुठे घडतोय की मायेचं जे पांघरून घातलेलं आहे. ईश्वर तर सर्वव्यापी आहे, सर्व जगताची माया ही त्याची आहे. माझ्यामध्ये जी माया मिसळली तो अंश आहे. माया म्हणजे काय? शरीर, मन, प्रकृतीने बनलेलं हे माझं शरीर. पण माझं मूळ गाभा काय आहे? माझ्यातला मूळ गाभा ते निर्गुण परमतत्व आहे, जे मला एक्झिस्टन्स देतं, चैतन्य देतं, कॉन्शियसनेस देतं. ते मूळ परमतत्व हे माझी फंडामेंटल रियालिटी आहे. आणि त्याच्यावर या शरीर मनाचं टोपडं घातलेलं आहे. तसंच इकडे ईश्वराची फंडामेंटल रियालिटी निर्गुण तत्व आहे आणि त्याच्यावर अख्ख्या जगताचं टोपडं त्याच्यावर घातलेलं आहे. पण दोघांचा आतला मूळ गाभा हा निर्गुण परमतत्व सेम टू सेम आहे. या अर्थानं दोन्हीकडची माया, दोन्हीकडची टोपडी पांघरुणं ही कॅन्सल करून, वेव्ह ऑफ करून खाली काय होतं? प्रत्येकाचं फंडामेंटल रियालिटी दोघांची सेम आहे. निर्गुण परमतत्व बरोबर निर्गुण परमतत्व. या अर्थाने तत्वमसी या वाक्याचा आपण अर्थ घ्यायचा आहे. श्लोक 4. घट मातीचा असे मांडला, घट मातीचा असे मांडला, छिद्रे त्यास पडून, प्रकाश पसरे अवघ्या घटातून, प्रकाश उजळे साऱ्या छिद्रामधुनी, त्याच सम उजळवी आत्मतत्वते. बर का, आचार्यांनी आधी घटाची उपमा दिली आहे की घटाला छिद्र पाडलेली आहेत आणि आतून जर दीप ज्योती त्याच्या आतमध्ये ठेवला तर त्याचा प्रकाश अवघ्या घटाला आणि त्यातून बाहेर येणाऱ्या छिद्रातून बाहेर येणाऱ्या प्रकाशाने सगळं आसमंत भरून जाईल.
त्याच सम उजळवी आत्मतत्व ते. आपुल्या विचार आणि कृतीमधून आपण विचारतो की हो ठीक आहे, हे आत्मतत्व माझ्यातलं आहे, मान्य आहे, पण मला तर ते काही कळत नाही, दिसत नाही. कसं त्याला बघायचं? तर आता उलटीकडलं जायचं. ज्या अर्थी मी विचार करते, ज्या अर्थी मी कृती करते, ज्या अर्थी माझ्यातला जो लाईव्हनेस आहे, चैतन्य आहे, त्या अर्थी हे सगळं मला कुणी दिलंय, त्या अर्थी त्याचं मागे टोक बघायचं. त्याचा स्रोत कोण आहे? तर तो परमतत्व आहे. ते माझ्यामध्ये आहे म्हणून मी विचार करते, बोलते, हसते, सगळ्या क्रिया करते, सगळी कर्म करते. अशा प्रकारे त्याला आपल्या कृतींमधून, मॅनिफेस्टेशन मधून त्याला आपण इनडायरेक्टली शोधायचं आहे. प्रणाम त्या चैतन्य तत्वाला, प्रणाम त्या दक्षिणामूर्तीला, जे घेतसे रूप साक्षात सद्गुरूंचे. दक्षिणामूर्ती म्हणजे कोण? भगवान शिवशंकर, म्हणजेच जगताचे जगद्गुरु. जे घेतसे रूप साक्षात सद्गुरूंचे, जे घेई रूप साक्षात दक्षिणामूर्तींचे, प्रणाम त्या दक्षिणामूर्तीला. श्लोक 5. आता हे जे परमतत्व आहे, जे वेदांतांनी जो सिद्धांत मांडलाय, त्याच्यावर अनेक प्रकारची मतं बघायला मिळतात. त्याबद्दलचा श्लोक इथे आचार्यांनी मांडलेला आहे. कुणी म्हणे शरीर हेच असे आत्मतत्व. बर का, कुणी म्हणे हे जे शरीर दिसतंय ना, तेच असे आत्मतत्व. कुणी म्हणे मन हेच असे आत्मतत्व. तर कुणी म्हणे काहीच नसे या जगती. शरीर नाही, मन नाही, काही नाही, शेवटी सगळा विचार केला तर सगळं शून्य आहे, असे काही जण म्हणतात. काहीच नसे या जगती, भासे जे जे सारे, ते ते अंती अधिष्ठान शून्य. शून्यत्व हे अधिष्ठान आहे, असं काहींचं म्हणणं आहे. परिप्रणाम माझा दक्षिणामूर्तीला, प्रणाम माझा त्या सद्गुरूला. जे करीती नष्ट, जे करीती नष्ट या अज्ञान तमाला, म्हणजे हे जे सगळे वरचे विचार मांडलेले आहेत ते चुकीचे आहेत, हे मला समजावून सांगणारे सद्गुरू मला भेटले. त्यांच्यामुळे ह्या अज्ञानाचा तम, अंधार जो पसरलेला होता तो दूर झाला. कोणी म्हणे शरीर हेच असे आत्मतत्व. आता शरीर हे आपलं आत्मतत्व का होत नाही, किंवा हे माझं खरं स्वस्वरूप का होऊ शकत नाही? तर शरीराच्या बाबतीत विचार करायचा झाला तर शरीर कायम आयुष्यभर बदलत असतं. बालपण, अगदी लहानपणी अगदी छोटेपणची अवस्था, मग बालपण, मग तारुण्य आणि मग वृद्धत्व. त्या त्या अवस्थेप्रमाणे शरीराची अवस्था सुद्धा बदलत जाते. म्हणजे मी म्हणजे शरीर असं मी जेव्हा म्हणते तेव्हा शरीर तर बदलत असतं, आणि तरी सुद्धा या सगळ्या बदलांमध्ये मला मात्र असं वाटतं की मी मात्र तीच आहे. बालपणीची मी आणि आत्ताची मी, दोन्ही वेळेला मला असंच वाटतं की ती पण मीच होते आणि हे पण मीच आहे. मग एकाच वेळेला बदलणारं शरीर म्हणजे मी आणि एकाच वेळेला न बदलणारी मी, हे दोन्ही कसं काय घडू शकेल? शिवाय शरीर म्हणजे ऑब्जेक्ट आहे, थिंग आहे, गोष्ट आहे. ते बघितलं जातं, ते अनुभवलं जातं, त्याला पाहिलं जातं. त्या शरीराला, ऑब्जेक्टला, गोष्टीला, वस्तूला पाहिलं जाणारा, पाहणारा कोणीतरी वेगळा आहे. अगदी त्याच प्रमाणे मनाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला हेच म्हणता येईल. मन सदैव
बदलत असतं, कधी हॅपी, कधी अनहॅपी. पण हे सगळे चढ उतार बघितले जातात, अनुभवले जातात. आणि मनाचे सारखे बदल, चढ उतार होत असून सुद्धा मी म्हणजे जर मन असेल तर एकाच वेळेला सतत बदलत जाणारं मन आणि त्या बदलांना साक्षी असलेली मी, हे दोन्ही एकाच वेळेला हे कसं काय होऊ शकेल? त्यामुळे मी म्हणजे शरीर आणि मन हे निव्वळ असू शकत नाही. आता काही तिसरं मत काय आहे की हे काही नाही, सगळं शून्यत्व आहे. अच्छा, सगळं शून्य आहे हे जेव्हा मी म्हणते, काही खरं नाही, सगळं शून्य आहे, हे तरी शून्य आहे हे तरी कुणाला कळलं? ते मी म्हटल्यानंतर त्याचा बोध होण्यासाठी माझ्यामध्ये जाणीव तत्व असल्याशिवाय हे सगळं शून्य आहे हे मी म्हणू शकत नाही. म्हणजे आधारभूत पाया हा मूळ अधिष्ठान हे चैतन्य तत्व आहे. शिवाय हे जग बदलत आहे, विनाशी आहे, क्षणाक्षणाला पालटत आहे, कधी ना कधी नष्ट होणारे. मग हे सगळे बदल शक्य होण्यासाठी, बर का, हे सगळे बदल शक्य होण्यासाठी त्याचा मूलभूत खालचा पाया हा न बदलणारा, अविकारी आणि चिरंतनच असायला हवा. तरच त्या पायावर हे सगळे बदल जगताचे घडू शकतील. श्लोक 6. सुषुप्तीमध्ये होई जणू शून्य स्थिती. बर का, आता श्लोक 6व्याला वळण्यापूर्वी जरा एक कथा मला सांगावीशी वाटते. विनोबा भावे, जन्म 1895, मृत्यू 1982. ते भूदान चळवळीचे प्रणेते मानले जातात. भगवद्गीतेचा अपूर्व असा त्यांच्यावर परिणाम झाला. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांना तुरुंगवास सोसावा लागला. त्या काळामध्ये भगवद्गीतेच्या मनन चिंतनानं त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. तुरुंगवासामध्ये असताना सुद्धा त्यांनी ईशावास्योपनिषद आणि गीता प्रवचने यासारखे अप्रतिम ग्रंथ त्यामध्ये लिहिले. स्त्रियांनी आर्थिक स्वावलंबी असावं, बर का, स्त्रियांनी आर्थिक स्वावलंबी असावं यासाठी त्यांनी ब्रह्मविद्या मंदिर आश्रमाची उभारणी केली. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. मॅगसेसे अवॉर्डने त्यांना सन्मानित केलं गेलं. 1983 साली भारत रत्न या सर्वोच्च सन्मानानं त्यांना सन्मानित केलं गेलं. श्लोक 6. सुषुप्तीमध्ये होई जणू शून्य स्थिती. सुषुप्ती म्हणजे काय? गाढ निद्रेमध्ये शरीर, मन आणि बुद्धीची न होई आकलन आजूबाजूचे. एकदा गाढ झोपलो की मग काही आपल्याला जगताचे आकलन होत नाही. न अनुभवा येतो क्षण जगताचे. परंतु आता त्याच्यानंतर ही फॅक्ट झाली की निद्रेमध्ये काही अनुभव येत नाही. परंतु निद्रेमध्ये शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय जरी निद्रिस्त झालेली असली तरी सुद्धा आतील चैतन्य तत्व मात्र जागृत असतं. का? कारण जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि मग निद्रा या सगळ्या अवस्था या कुणाच्या अवस्था आहेत? तर त्या शरीर आणि मनाच्या अवस्था आहेत. त्या आपल्यातील परमतत्वाच्या त्या अवस्था नाहीत.
म्हणून आचार्य पुढे म्हणतात की ग्रहण लागता नभी या सूर्याला, सूर्याला जेव्हा ग्रहण लागतं, दिसू शकेना मज चक्षुला, मग मला काही तो दिसत नाही. परंतु असे तो निश्चित ग्रहणाच्याही आड सूर्य काही नष्ट नाही झाला, फक्त थोड्या काळापुरता मला तो दिसला नाही. तसेच आहे आत्मतत्व माझे सुषुप्तीच्याही आड, ते आहेच आहे. मी भले गाढ निद्रा घेऊ दे, कोण घेताय गाढ निद्रा? शरीर आणि मन घेताय, पण ते जे आपलं प्रकाश तत्व आहे ते मात्र साक्षी भावाने आपली ही अवस्था सुद्धा बघतो आहे. गाढ निद्रेमध्ये सुद्धा झळके त्याचे नित्य अस्तित्व. तो त्या जागृतामध्ये आहे, तो स्वप्नावस्थेमध्ये आहे, तो कुठे नाही. निद्रेमध्ये सुद्धा आहे. इतकंच काय, इतकंच काय, सगळं आयुष्य पूर्णपणे जगून झाल्यानंतर मरण जे येणार ते देहाला आणि मनाला येणार. मनाला सुद्धा लॉजिकली म्हणता येणार नाही, केवळ स्थूल शरीराला मरण येणार. आतलं जे अंतर्गत मन बुद्धी चित्त अहंकार, आतलं जे अंतर्गत अंतःकरण आहे, मन बुद्धी चित्त अहंकार सूक्ष्म शरीर, ते मरणानंतर बाहेर पडतं आणि नवीन जन्म घेतं. म्हणजे त्या अर्थाने जर आपण बघितलं तर केवळ आणि केवळ स्थूल शरीराला मरण आहे. आपलं मन बुद्धी हे लाखो जन्मांपासून आपल्याबरोबर मॉडिफाय होत होत, अर्थातच लाखो वर्षांपूर्वीच ते नाही, अनेक प्रत्येक जन्मामध्ये अनेक घडामोडी होणार, सगळं खरं, पण प्रत्येक जन्मामध्ये ते सूक्ष्म शरीर स्थूल शरीरातून बाहेर पडतं. प्रणाम माझा त्या दक्षिणामूर्तीला, प्रणाम माझा त्या चिरंतन आत्मतत्वाला. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा. आपलं सगळ्यांचंच आयुष्य 3 अवस्थांमधनं गरा 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 फिरत असतं. जागृत झालो की मग आपण आपले सगळे व्यवहार सांभाळतो, मग हळूहळू झोपेला येतो, पण डायरेक्ट पहिली झोप न लागता मधली स्वप्नावस्था येते. मग त्यानंतर आपण कधी गाढ निद्रेमध्ये जातो हे आपल्यालाही कळत नाही. परंतु गाढ निद्रेतून जेव्हा आपण फ्रेश होऊन टवटवीत होऊन बाहेर पडतो, जागृत होतो, तेव्हा आपण म्हणतो काय छान आपल्याला झोप लागली होती, म्हणतो की नाही. मग जर माझं शरीर मन सगळंच्या सगळं इंद्रिये मन बुद्धी ही निद्रिस्त होती, तर गाढ झोप लागली हे सांगणार तिथे कोण होतं? तर ते साक्षीत्वानं आपली गाढ निद्रा बघणार आत्मतत्व होतं. आणि असं म्हटलं जातं की अगदी सुषुप्ती गाढ निद्रेमध्ये सुद्धा, बर का, अगदी गाढ निद्रेमध्ये सुद्धा आपल्या कारण शरीरात पहिलं स्थूल शरीर, मग आतलं सूक्ष्म शरीर आणि मग त्याच्याही आतलं कारण शरीर जे आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, 3 गुण, बेसिक 3 गुण त्याच्यामध्ये बनलेले आहेत. म्हणजे 3 गुण कोणते? सत्व रजो तमो बनानी, या 3 गुणांनी बनलेली जी अविद्या किंवा माया आहे ती म्हणजे कारण शरीर. तर त्या कारण शरीरामध्ये असं म्हटलं जातं की या निद्रेचे सूक्ष्म तरंग निर्माण होतात आणि जागृत झाल्यानंतर आपल्यातील जागृत झालेला इगो तोही संवेदना गोळा करतो आणि आपल्याला लक्षात येतं की आपल्याला गाढ निद्रा लागली होती. हे जे साक्षीत्वानं हे सदैव उभं आहे आत्मतत्व, ते निद्रेमध्ये सुद्धा आहे, जागृतामध्ये आहे, स्वप्नावस्थेमध्ये आहे. इतकंच काय, मृत्यूनंतर सुद्धा ते कुठेही जात नाही.
नष्ट होतो तो स्थूल देह आणि बाहेर पडतं ते सूक्ष्म शरीर, कारण शरीर, आणि त्याच्याबरोबर आपला जीवात्मा बाहेर पडतो. श्लोक 7. बाल्यावस्था, तारुण्य आणि वृद्धत्व, शरीराच्या सगळ्या अवस्था. बाल्यावस्था, तारुण्य आणि वृद्धत्व अवस्था या साऱ्या असती शारीरिक. दुःखी कधी तर मी कधी आनंदित, अवस्था या सगळ्या निव्वळ माझ्या मानसिक. म्हणजे शारीरिक स्तरावर हे बदल होतात, मानसिक स्तरावर या मानसिक अवस्था बदलत राहतात. परंतु गाभा आतल्या शरीर मनाचा, गाभा आतल्या शरीर मनाचा अखंड धागा तो दिव्य ऊर्जेचा, अखंड धागा तो दिव्य ऊर्जेचा, जाणावे मी कैसे त्या ज्योतीला. कळलं मला माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये तेच ते एकमेव परमसत्य, एक्झिस्टन्स कॉन्शियसनेस ब्लिस, सच्चितानंद स्वरूप चैतन्य तत्व, आत्मतत्व माझ्यामध्ये आणि सगळ्यांमध्ये आहे. कळलं, पण त्याला मी जाणू कशी? जाणावे मी कैसे त्या ज्योतीला. तर त्याचं उत्तर काय आहे? माझी जागृत जाणीव, माझे स्वयंभान, माझे विचार आणि माझी कृती. काय काय? माझं स्वयंभान, माझी जागृत जाणीव, माझे विचार आणि माझी कृती, हीच असे हो त्याची ओळख. डायरेक्ट आपल्याला आत्मतत्वाची जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत इनडायरेक्टली पाठीमागे वळायचं. हे सगळंच्या सगळं मन कार्यक्षम आहे, इंद्रिय कार्यक्षम आहे, शरीर मन बुद्धी भान असलेलं आहे. मी विचार करते, मी कृती करते, मी कर्म करते, म्हणजेच त्याचा इन्फरन्स असा आहे की त्याच्या पाठीमागे ते ऊर्जा तत्व आहे, म्हणून हे सगळं घडत आहे. हीच असे हो त्याची ओळख. साधक जो होई पूर्ण लीन आणि शरण, सद्गुरूंशी लीन आणि शरण व्हावं लागतं. आपला स्वतःचा अहंभाव मनामध्ये ठेवून आपल्याला आत्मज्ञान होऊ शकत नाही. सद्गुरु तयासी देती हे आत्मज्ञान. जो पूर्णपणे श्रद्धेने विश्वासानं सद्गुरूंना शरण गेलेला आहे त्याला सद्गुरू अत्यंत निर्मळ मनानं हे आत्मज्ञान देऊन टाकतात. चिन्मुद्रा सांगे त्याची स्वखुण. आपण चिन्मुद्रा बघितली, अगदी पहिल्यांदाच आरंभीला चिन्मुद्रा आपण समजून घेतली आहे. चिन्मुद्रा म्हणजे त्याचा थोडक्यात अर्थ काय की आपल्यातील आत्मतत्व आणि जगताला तोडून धरणारं परमतत्व हे दोन्ही एकच आहेत. प्रणाम माझा त्या सद्गुरूला, प्रणाम माझा त्या दक्षिणामूर्तीला. आता आद्य शंकराचार्यांचं स्तोत्र आपण बघतोय, तर त्यांच्या एका शिष्याबद्दल आपण आता कथा जाणून घेऊया. आदि शंकराचार्य एकदा त्यांच्या भारत भ्रमण यात्रेमध्ये बर का, एकदा त्यांच्या यात्रेमध्ये श्री बाली या खेडेगावामध्ये गेलेले होते. त्यांच्याबरोबर अनेक त्यांचे शिष्यगण होतेच. त्या गावामध्ये लोकांना असं समजलं की अलौकिक असा
महाथोर ज्ञानी पुरुष आपल्या गावामध्ये येऊन पोचलेला आहे. ही बातमी त्या गावातील वेद पंडित प्रभाकरांना समजली बर का. प्रभाकर नावाचे एक अत्यंत वेद गाजलेले वेद पंडित तिथे राहत होते. सगळं होतं त्यांच्याकडे, वैभव होतं, संपत्ती होती, ज्ञान होतं, साधना होती, लोकांमध्ये लौकिक होता. परंतु एकच दुःख त्यांना सलत होतं. कोणतं दुःख? तर त्यांना एकच मुलगा होता, तो आता 7 वर्षाचा झालेला होता. परंतु तरी सुद्धा त्याला काहीही समज म्हणून नव्हती बर का. तो काही बोलायचा नाही, काही ऐकायचा नाही, मुलांमध्ये मिसळायचा नाही, गप्पा गोष्टी घरात करायचा नाही, कुठेतरी कोपऱ्यामध्ये तो बसून राहायचा. आणि त्याचं या पंडित प्रभाकरांना अतिशय दुःख वाटायचं की कसं होणार याचं. तर त्यांना जेव्हा कळलं की एक अलौकिक ज्ञानी पुरुष आपल्याकडे आलेला आहे, तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण त्यांची भेट घ्यावी, त्यांना शरण जावं आणि त्यांना या मुलाबद्दल कारण विचारावं की हा असा का वागतो, आम्हाला कुणाला काहीच समजत नाही. या हेतून मग ते घरातलं वैभव म्हणजे संपत्ती, फळं वगैरे सगळं घेऊन आदि शंकराचार्यांना भेटायला म्हणून गेले बर का. अत्यंत नम्रतेनं त्यांनी वाकून नमस्कार केला, सगळी भेट त्यांना अर्पण केली. त्यांच्याबरोबर त्यांच्या मुलाला सुद्धा त्यांनी आणलेलं होतच. सगळं त्यांनी कथन केलं की सगळं माझ्याकडे आहे, पण या मुलाचं दुःख मला त्रास देत आहे, तुम्हीच त्याच्यावर काहीतरी मला आपण सांगावं. आदि शंकराचार्यांनी अत्यंत प्रेमानं ममतेनं त्या मुलाला जवळ घेतलं आणि ते म्हणाले, का रे बाळा, तू असं का वागतोस, तुझं नाव काय? त्यांनी त्या मुलाला जवळ घेतल्यानंतर एक मोठं आश्चर्य घडलं. कुणाशी न बोलणारा तो मुलगा, आतापर्यंत कुणाशी न बोलणारा तो मुलगा अस्खलितपणे संस्कृत मध्ये त्यांनी 12 श्लोक रचले आणि त्या श्लोकांमधनं त्यांनी आचार्यानं सांगितलं की मला सगळं कळतं, मला सगळं समजतं, परंतु या संसाराच्या मोहपाशामध्ये मला अडकायचं नाही. मी साक्षात परब्रह्म स्वरूप आहे, मी ईश्वराशी एकरूप आहे, मीच ते सच्चित आनंद स्वरूप आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर आचार्य अत्यंत स्तंभित होऊन आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागले की अवघ्या 7 वर्षाचा मुलगा वेदांतामधील अद्वैत वेदांताचं सगळं मर्म त्यांनी या 12 श्लोकामध्ये आपल्याला मांडून दाखवलं. केवढी अलौकिक विद्वत्ता या मुलाकडे आहे. आणि इकडे प्रभाकर जे पंडित होते त्यांना तर इतका आनंद झाला, त्या श्लोकांच्या अर्थाकडे त्यांचं लक्षच गेलं नाही. आपला मुलगा बोलायला लागलाय याचाच त्यांना एवढा आनंद झाला. वा वा वा, धन्य झालो मी, आचार्यांनी मला माझा मुलगा परत दिला. त्यांनी पुन्हा पुन्हा वाकून नमस्कार केला आणि म्हणाले, आचार्य, तुमच्या कृपेमुळे माझा मुलगा आज बोलू लागला, तुम्ही माझा मुलगा मला परत दिलात. ते ऐकल्यानंतर आचार्य किंचितसे हसले आणि म्हणाले, तुम्ही तो श्लोकांमधनं त्याला काय म्हणायचंय हे नीटसं ऐकलेलं दिसत नाही. आणि मग त्यांनी समजावून सांगितलं की हा पूर्वजन्मीचा कोणीतरी भ्रष्ट योगी असायला हवा. परमश्रेष्ठ योगी तो पूर्वजन्मामध्ये असायला पाहिजे. आणि त्याच्या सगळ्या इच्छा त्यांनी समजावून सांगितल्या आणि म्हणाले
की तो मुलगा तुम्हाला नाही तर मला आता मिळालाय. अर्थात तुमच्या परवानगीशिवाय मी काहीही करणार नाही. जर तुम्ही त्याला परवानगी दिलीत तर त्याला संन्यास घेऊन माझ्याबरोबर यायची ओढ निर्माण झालेली आहे. प्रभाकर पंडितांनी जरा विचार केला आणि मग ते म्हणाले, ठीक आहे, या मुलाला जन्मताच जर संसाराची ओढच नाही तर त्याला असं डांबून मी घरात ठेवून काहीच उपयोग होणार नाही. त्यांनी खूप विचार केला आणि त्याला परवानगी दिली आणि मग तो आचार्यांबरोबर जाऊ लागला. त्याचं नाव आचार्यांनी हस्तमलकाचार्य असं ठेवलं. का? कारण 12 श्लोक त्यानं जे अत्यंत गूढ अशा अद्वैत सिद्धांताबद्दलचे त्यांनी जे गायले, त्यावरून त्यांना असं वाटलं की हा मुलगा इतकं याच्याकडे विद्वत्ता भरलेली आहे की हातावर अमालिका म्हणजे आवळा घ्यावा तसं तो सहजपणे हे श्लोक सांगतोय. म्हणून अमालिका हस्तमलकाचार्य असं त्यामुळे त्याचं नाव पडलं आणि तो आचार्यांचा शिष्य झाला. श्लोक 8. जगतासी पाही, जगतासी पाही न्याहाळे अनुभवे आत्मज्ञानी तो सदैव प्रेमाने. ही मोठी एक अगदी विलक्षण खूण असते बर का या संत महात्म्यांची. ज्यांनी ईश्वराची अनुभूती घेतलीये ते आता जगतामध्ये कसे वावरतात? ते काय माझ्यासारखे वावरणार आहेत? मला म्हणजे हा आला हा चांगला आहे, तो आला अरे बापरे हा कशाला आला, नाना माझे राग, अनुराग, क्रोध, संताप या विकारांनी माझ्या त्या परीनं दिवसभरात रिॲक्शन चालू असतात. कधी मी आनंदित असते, कधी मी खुश असते, कधी मी रागावलेली असते. का? कारण प्रत्येक जण माझ्यासाठी वेगळा आहे आणि वेगळेपणाच्या भेदाभेदाच्या भावनेनंच मी सगळ्यांकडे बघत असते. तर आत्मज्ञानी कसं आहे? त्याला आता सगळेजण साक्षात ईश्वर स्वरूप वाटायला लागतात. त्यामुळे हा परका, हा बरोबर नाही, तो चांगला नाही, असे भेदाचे भाव, द्वेषाचे, तिरस्काराचे असे कोणतेच भाव आता त्याच्या मनामध्ये येत नाहीत. अत्यंत प्रेमानं, करुणेनं, मायेनं तो अख्ख्या जगतामध्ये निर्मळ मनानं वावरत असतो. भासती सर्व जणू त्याला त्याचीच प्रतिमा रंगरूपाने. म्हणजे काय? याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही की माझ्यासारखंच सगळं जग दिसतंय, प्रत्येक व्यक्ती म्हणजे माझ्यासारखीच आहे असं नाही. तर आता कोणत्या अर्थाने ते घ्यायचं आहे की व्यक्ती भले शरीर रूप म्हणून वेगळे आहे, मान्य, हजारो व्यक्ती वेगळ्या आहेत, प्रत्येक जण वेगळा आहे, शरीराने वेगळा आहे, मनाने वेगळा आहे, मान्य, पण आतला गाभा माझा आणि त्यांचा एकच आहे. त्यामुळे सगळेजण एकच आहेत. ही समत्व चित्ताची भावना आत्मज्ञानीमध्ये येते. परंतु अज्ञानी पाही सर्वत्र भेदभेदाने. याच्या उलट माझ्यासारखी सामान्य व्यक्ती जगताकडे भेदभाव मनामध्ये ठेवून बघत असते. ज्याच्या त्याच्या वेगळ्या रंगरूपानं प्रत्येकाच्या शरीर रूपाने बाउंड्रीज पडतात. प्रत्येक व्यक्तीला, आपल्यातील संबंधाला सगळीकडे बाउंड्रीज आपण निर्माण केलेल्या असतात, वेगळेपण आपण निर्माण केलेलं असतं. ब्रह्मज्ञानी परंतु पाही ना ते भेदत्व, तो मात्र हे भेद जाणत नाही. धळेना कधीही चित्ताचे त्याच्या समत्व. प्रणाम माझा दक्षिणामूर्तीला, प्रणाम माझा त्या सद्गुरूला. आता पुन्हा एकदा
एक कथा थोडीशी सांगते. आद्य शंकराचार्यांचं स्तोत्र चालू आहे म्हटल्यानंतर त्यांच्याच एका दुसऱ्या शिष्याची कथा मी तुम्हाला इथे सांगते. आचार्य जेव्हा त्यांच्या गुरूंच्या आज्ञेवरून काशीला गेले बर का, तेव्हा ते अवघे 12 वर्षाचे होते. काशीमध्ये 3-4 वर्षाच्या कालावधीत त्यांनी ब्रह्मसूत्र, भगवद्गीता यासारख्या अतिशय कठीण विषयांवर भाष्य लिहिलं, ब्रह्मसूत्र भाष्य लिहिलं. त्यावेळेला त्यांचं वय अवघं 14-15 वर्षाचं असेल बर का. त्यांच्या अद्वितीय विद्वत्तेमुळे काशीमध्ये त्यांचं नावलौकिक पसरू लागला आणि त्यांचं शिष्यत्व घेण्यासाठी अनेक जण त्यांना विनवणी करू लागले. एकदा असाच सनंदन नावाचा एक तरुण युवक त्यांच्या भेटीला आला आणि त्यांनी नम्रपणे आचार्यांना म्हटलं की आपण मला माझे शिष्य करून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. आचार्यांनी एकदा त्याच्याकडे बघितलं आणि मग ते हसून म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही, राहा तू या आश्रमामध्ये, काही दिवसांनी आपण बघू. त्याला अतिशय आनंद झाला आणि तो आचार्यांच्या आश्रमामध्ये राहू लागला बर का. एके दिवशी काय झालं, गंगेच्या या काठाला आचार्यांचा आश्रम होता आणि पलीकडच्या काठावरच्या गावामध्ये सनंदनचं काहीतरी काम निघालं म्हणून आदल्या दिवशी तो होडीतून तिकडे गेला, त्याचं काम केलं आणि दुसऱ्या दिवशी तो परत येणार होता. दुसऱ्या दिवशी पहाटे आचार्य इकडे या काठावर आपल्या शिष्यांना घेऊन नेहमीप्रमाणे स्नानासाठी आले. त्याच वेळेला पलीकडच्या काठावर सनंदन उभा होता. त्याला बघताच आचार्यांनी हाक मारली, अरे सनंदन, तू तिकडेस, ये ये, माझं काम आहे तुझ्याकडे. सनंदनला ते ऐकताच एवढा आनंद झाला, आज गुरूंनी मला स्वतःहून बोलवलं, त्यांचं काहीतरी माझ्याकडे काम आहे. पण या गडबडीत स्वारी हे विसरली की आपल्याला पोहता येत नाही. काल आपण होडीने गेलो होतो, आज होडी तर काही कुठे दिसत नाही, मी इकडे समोरच्या काठावर येऊ तरी कसा. आचार्य बोलवतायत, गोष्ट खरी आहे, पण मी येऊ तरी कसा. पण मग सनंदननी त्याचा काही एक विचार केला नाही. माझ्या गुरूंनी मला बोलवलंय ना, आता पुढचं ते बघतील. अत्यंत श्रद्धेनं आणि विश्वासानं त्यांनी पाण्यामध्ये उडी टाकली. कुठचाही पाठीमागचा पुढचा विचार न करता त्यांनी पाण्यामध्ये उडी टाकली आणि काय आश्चर्य, अशी कथा सांगितली जाते की त्यांच्या पायाखाली जागोजागी भली मोठी जाळजूळ कमळं उगवली आणि त्या कमळांवर पाय देत देत तो या काठावर, आचार्यांच्या काठावर तो आला. आणि म्हणून मग त्याला आचार्यांनी पद्मपादाचार्य असं त्याचं नाव ठेवलं. श्लोक 9. दक्षिणामूर्तीच असे साक्षात परब्रह्मन. दक्षिणामूर्ती म्हणजेच परमेश्वराचं प्रतीक आहे. गुंफली ज्यामध्ये पंचमहाभूते. आता या विश्वाच्या निर्मितीसाठी आचार्य इथे 8 घटक आपल्याला सांगत आहेत. गुंफली ज्यामध्ये पंचमहाभूते, सूर्य, चंद्र आणि चैतन्य. पंचमहाभूते 5, चंद्र, सूर्य, चैतन्य मिळून 8. ब्रह्मांड निर्मिले असे या 8 घटकांनी, या 8 घटकांनी ब्रह्मांड निर्माण झालेलं आहे. नसे वेगळे काही या वाचुनी. या 8 घटकांशिवाय काही वेगळं इथे नाही. परमतत्वच व्यक्त होई 8 घटकांमधून.
हे जे अख्खं जगत आहे ते परमतत्वाचं मॅनिफेस्टेशन आहे. परमतत्वाची प्रत्यक्ष ओळख होईस्तोपर्यंत आपण काय करायचंय, या मॅनिफेस्टेशनच्या द्वारे तिथे असं जाऊन पोचायचं आहे. त्याचं व्यक्तीकरण झालेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत, हे अख्खं जगत त्या मॅनिफेस्टेशनच्या सहाय्यानं आपण असा विचार करायचा आहे की ह्या जगताची निर्मिती जी आहे त्याचं मूळ हे परमतत्व आहे. निर्मिती बघून निर्मितीच्या मूळ तत्वामध्ये शिरायचं आहे. जाणे जो मर्म या जगताचे, जाणे जो मर्म या जगताचे, होई तो धन्य साधक कृतार्थ आणि निर्भय. एकदा का या परमतत्वाची ओळख पटली की मग साधक त्याच्या आयुष्यामध्ये कृतार्थ होतो, निर्भय होतो. प्रणाम माझा त्या दक्षिणामूर्तीला, प्रणाम माझा त्या सद्गुरूला. आता दक्षिणामूर्तीचा शेवटचा श्लोक आता आपण इथे बघणार आहोत. श्लोक 10. करीती जे या स्तोत्राचे नित्य पठण, मनन चिंतन आणि श्रवण, जाणील तो खचित आत्मस्वरूप निजस्थान. त्याला निश्चितपणे आपल्यातील आत्मतत्वाची जाणीव होईल. अष्टसिद्धी पावेल त्या साधकासी, साक्षात्कार दूर नसे त्या साधकाशी. प्रणाम माझा त्या दक्षिणामूर्तीला, प्रणाम माझा जगद्गुरूंना. इथे आद्य शंकराचार्यांनी निर्मिलेलं दक्षिणामूर्ती स्तोत्राची इथे मी सांगता करत आहे. या एपिसोडची इथे मी सांगता करत असले तरी सुद्धा अनेक नवीन विषय आणि नवीन विचार घेऊन मी तुमच्या भेटीला सतत येतच राहणार आहे. एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हा सगळ्यांना नम्रपणे अशी विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या YouTube वरील चॅनलला शेअर करावं, लाईक करावं आणि सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती. नमस्कार.